तर पृथ्वीला 2 गती आहेत, याचा उल्लेख मी पूर्वीच केलेला आहे. पहिली गती परिवलन गती म्हणून ओळखली जाते, तर दुसरी गती परिभ्रमण गती म्हणून ओळखली जाते. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडं 23 तास 56 मिनिटे आणि 4.09 सेकंदामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. याला परिवलन किंवा पृथ्वीची दैनिक गती असं म्हटलं जातं आहे. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते किंवा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या तिच्या गतीला परिभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती असं म्हटलं जातं आहे. पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण या ज्या 2 गती आहेत ते एकाच वेळेला सुरू असतात. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा जो मार्ग आहे तो मार्ग लंबवर्तुळाकार आहे किंवा अंडाकार आहे आणि या मार्गास पृथ्वीची कक्षा असं म्हटलं जातं आहे. पृथ्वी स्वतःभोवती 24 तास साधारणपणे 24 तासामध्ये, तर सूर्याभोवती 365 1/4 दिवसामध्ये किंवा 365 दिवस 5 तास 48 मिनिटांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करत असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील जे अंतर आहे ते साधारणपणे 14,98,00,000 किलोमीटर इतकं मानण्यात येते. परंतु पृथ्वी आपल्या कक्षेवर सूर्याभोवती फिरत असताना ती कधी सूर्याच्या जवळ जाते तर कधी ती सूर्यापासून दूर देखील जात असते. ज्या वेळेला ती सूर्याच्या जवळ असते त्यावेळेला त्या स्थितीला उपसूर्य स्थिती असं म्हटलं जाते आणि ही स्थिती 3 जानेवारी रोजी असते. या अवस्थेमध्ये पृथ्वी आणि सूर्य यातील अंतर 14,70,00,000 किलोमीटर एवढं असते आणि ही स्थिती 178 दिवसाची असते. अपसूर्य स्थिती म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील कमाल अंतर किंवा जास्तीत जास्त अंतर म्हणजेच अपसूर्य स्थिती होय. पृथ्वी या दिवशी या स्थितीमध्ये सूर्यापासून दूर अंतरावर असते आणि त्यावेळेला पृथ्वी आणि सूर्यातील अंतर 15.20 कोटी किलोमीटर असते. ही स्थिती 4 जुलै रोजी येत असते आणि ही स्थिती साधारणपणे 187 दिवसाची असलेली आपल्याला दिसून येते. तर यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणाचा आपण या ठिकाणी विचार करू. पृथ्वीच्या परिभ्रमणाचे काही परिणाम उमटलेले दिसून येतात. त्यापैकी पहिला परिणाम म्हणजे दिनमान आणि रात्रीमान यामध्ये असमानता निर्माण होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रकाशवृत्तामुळं 2 भाग झालेले आहेत. एक भाग उजेडामधला असतो आणि दुसरा भाग हा अंधारामध्ये मधला असतो. यालाच आपण दिवस आणि रात्र असं संबोधतो. परंतु दिवस आणि रात्रीचा कालावधी हा वेगवेगळ्या तिथींना वेगवेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. साधारणपणे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर लंबरूपाने प्रकाशतो आणि या दिवशी सबंध पृथ्वीवर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच रात्र असते. या दिवसाला अयन दिन असं म्हटलं जातं. त्यानंतर सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होते याचाही उल्लेख मी पूर्वी केलेला आहे. उत्तरायण स्थितीमध्ये 21 जूनला सूर्य कर्कवृत्तावर लंबरूपाने प्रकाशतो, म्हणजेच 23.5 उत्तर अक्षवृत्तावर तो लंबरूपाने प्रकाशतो आणि या वेळेला उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळ्याची स्थिती निर्माण झालेली असते. प्रत्येक अक्षवृत्ताचा जास्तीत जास्त भाग हा प्रकाशामध्ये आणि कमीत कमी भाग अंधारामध्ये असतो. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये या तिथीला दिनमान मोठं आणि रात्रीमान लहान असते, म्हणून त्या ठिकाणी उन्हाळ्याची स्थिती निर्माण झालेली असते. 66.5 उत्तर अक्षवृत्ताच्या पलीकडील सर्व अक्षवृत्त हे 24 तास प्रकाशामध्ये असतात, म्हणून त्या ठिकाणी 6 महिन्याचा दिवस यावेळेला निर्माण झालेला असतो. त्यानंतर 21 डिसेंबर या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 दक्षिण अक्षवृत्तावर म्हणजेच मकरवृत्तावर लंबरूपाने प्रकाशतो. म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये या वेळेला प्रत्येक अक्षवृत्ताचा जास्तीत जास्त भाग प्रकाशामध्ये असतो आणि कमीत कमी भाग अंधारामध्ये असतो. म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये या वेळेला उन्हाळ्याची स्थिती निर्माण झालेली असते. दक्षिण गोलार्धामध्ये जी स्थिती असते अगदी त्याच्या विरुद्ध स्थिती उत्तर गोलार्धामध्ये असते. म्हणून 21 डिसेंबर या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा हा ऋतू त्या ठिकाणी सुरू असतो. या दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये 66.5 अंशाच्या पलीकडील जी काही
अक्षवृत्त आहेत ती अक्षवृत्ते पूर्णपणे प्रकाशामध्ये आलेली असतात किंवा उजेडामध्ये आलेली असतात. म्हणून 66.5 दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे ध्रुवीय प्रदेशापर्यंत किंवा दक्षिण ध्रुवापर्यंतचा भाग हा त्या ठिकाणी 24 तास प्रकाशामध्ये म्हणजे त्या ठिकाणी 6 महिन्याचा दिवस त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. म्हणून दिनमान आणि रात्रिमान अशा प्रकारे त्या ठिकाणी पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या परिणामामुळं असमान असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ऋतुचक्राची निर्मिती होते. ऋतू उन्हाळा आणि हिवाळा हे 2 ऋतू जागतिक स्तरावर महत्त्वाचे मानले जातात. 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर असतो. 21 जूनला तो कर्कवृत्तावर लंबरूपाने प्रकाशतो. म्हणून या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो, तर याविरुद्ध दक्षिण गोलार्धामध्ये यावेळेला हिवाळ्याची स्थिती असते. सूर्याच्या दक्षिणायनामध्ये सूर्य ज्या वेळेला 21 डिसेंबर रोजी मकरवृत्तावर किंवा 23.5 दक्षिण अक्षवृत्तावर लंबरूपाने प्रकाशतो, त्यावेळेला दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा सुरू असतो किंवा उन्हाळ्याची स्थिती असते आणि या उलट उत्तर गोलार्धामध्ये यावेळेला हिवाळा हा ऋतू सुरू असतो. म्हणून पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं ऋतुचक्राची निर्मिती होत असते किंवा ऋतूंची निर्मिती त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या 2 दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्या बिंदूंना संपात बिंदू किंवा इक्विनॉक्स असं म्हटलं जाते. उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्चला हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो, म्हणून त्यास वसंत संपात किंवा स्प्रिंग इक्विनॉक्स असं म्हटलं जाते. तर 22 सप्टेंबरला उन्हाळा संपून त्या ठिकाणी हिवाळ्याची सुरुवात होत असते, म्हणून त्यात शरद संपात किंवा शरद संपात असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. त्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणाचा पुढचा परिणाम म्हणजे सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन. हे एक प्रकारचं भासमान भ्रमण आहे. साधारणपणे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होत असल्याचा भास आपल्याला त्या ठिकाणी होतो. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन भासमान भ्रमणाची जी मर्यादा आहे ती विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडं मकरवृत्तापर्यंत असल्याचं दिसून येते. म्हणजे 0 ते 23.5 दोन्ही गोलार्धामध्ये सूर्याच्या भासमान भ्रमणाची मर्यादा असलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 21 डिसेंबर ते 21 जून या काळामध्ये सूर्य उत्तरेकडं भ्रमण करीत असल्याचा भास आपल्याला होतो. या काळाला उत्तरायण असं म्हटलं जाते. तर 21 जून ते 21 डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिणेकडे भ्रमण करीत असतो आणि तसा भास आपल्याला होतो. या काळाला दक्षिणायन असं म्हटलं जात आहे. सूर्याचा हा भासमान भ्रमण मार्ग 23.5 ते 23.5 म्हणजे 0 ते 23.5 उत्तर आणि 0 ते 23.5 दक्षिण असा असतो किंवा यांच्या दरम्यान असतो. 21 जून या दिवशी सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो आणि 21 डिसेंबरला तो जास्तीत जास्त दक्षिणेकडे असलेला आपल्याला दिसून येतो. 21 जूनपर्यंत सूर्याचे उत्तरेकडील भासमान भ्रमण पूर्ण होते आणि त्यानंतर त्याचे दक्षिणेकडे भासमान भ्रमण सुरू होऊन 21 डिसेंबरला ते पूर्ण होत असते. त्यानंतर परत सूर्याच्या उत्तरेकडील भासमान भ्रमणाला सुरुवात होते. अशा रीतीनं 21 जून आणि 21 डिसेंबर या दिवशी आयन बदलत असल्यामुळं या दोन्ही दिवसाला आयन बिंदू असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जाते. त्यानंतर मुख्य अक्षवृत्त आणि कटिबंधांची जी निर्मिती आहे ती कटिबंधाची निर्मिती हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा एक परिणाम आहे. आपल्याला माहिती आहे की आपण पृथ्वीची अक्षवृत्तामध्ये विभागणी केलेली आहे. विषुववृत्तापासून उत्तरेला 90 अक्षवृत्त आहेत आणि दक्षिणेला 90 अक्षवृत्त आहेत. म्हणून अक्षवृत्तांची संख्या ही आपण 181 मानतो. विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे आणि विषुववृत्त 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूपाने प्रकाशतात, म्हणून त्याला आपण विषुववृत्त असं संबोधतो. 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्तावर सूर्याची किरण लंबरूपाने प्रकाशतात, म्हणून त्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो. तर 21 डिसेंबरला सूर्याची किरणं 23.5 दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्तावर लंबरूपाने प्रकाशतात, म्हणून त्याला आपण मकरवृत्त म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. म्हणजे मुख्य अक्षवृत्त किंवा कर्कवृत्त, मकरवृत्त, अंटार्क्टिका वृत्त, आर्किटिक वृत्त, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव
ही जी मांडणी झालेली आहे, ही मांडणी त्या ठिकाणी आपण पृथ्वीच्या परिभ्रमणामुळेच अशा प्रकारची मांडणी आपल्याला त्या ठिकाणी करावी लागलेली आहे. म्हणून मुख्य अक्षवृत्तांची ओळख हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा एक परिणाम आहे. तसंच पृथ्वीच्या पृष्ठभागावर मुख्य 3 कटिबंधांची निर्मिती झालेली आहे, ज्याला आपण अनुक्रमे उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध असं संबोधतो. आता उष्णतेच्या प्रमाणाला अनुसरून ही आपण कटिबंधी विभागणी केलेली आहे. सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन होते, त्याची मर्यादा 0 ते 23.5 उत्तर दक्षिण आहे असं मी यापूर्वीच त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणून सूर्याची जी लंबरूप किरणं आहेत ती याच पट्ट्यामध्ये पडतात. 23.5 ते 66.5 उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये सूर्याची किरणं तिरपी पडतात आणि 66.5च्या पलीकडं ही तिरपी किरणं सुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये मिळत असतात. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये विषुववृत्तापासून कर्कवृत्त आणि मकरवृत्तापर्यंतचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त उष्णता मिळते, म्हणून त्याला आपण उष्णकटिबंध असं म्हणतो. 23.5 ते 66.5 उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही गोलार्धामध्ये मध्यम स्वरूपाची उष्णता त्या ठिकाणी सूर्यापासून मिळत असते, म्हणून त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतो. आणि सर्वात शेवटी 66.5 ते उत्तर ध्रुव किंवा 66.5 ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्याच्या उष्णतेचं प्रमाण अत्यंत कमी असते, त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण जास्त असते, त्यामुळेच त्याला आपण शीतकटिबंध असं म्हणतो. कारण त्या ठिकाणी 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्रसुद्धा असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते, परंतु सूर्याची किरणं अत्यंत तिरपी असतात आणि तिरप्या किरणापासून त्या ठिकाणी उष्णतेचं मान किंवा मानक हे अत्यंत कमी आहे. म्हणूनच कटिबंधांची विभागणी आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे करू शकलेलो आहोत आणि ही विभागणी पृथ्वीच्या परिभ्रमणाचा एक महत्त्वाचा परिणाम त्या ठिकाणी मानली जाते. त्यानंतर सूर्याचं राशीभ्रमण आणि नक्षत्रभ्रमण होत असल्याचा भास आपल्याला त्या ठिकाणी होतो. आता सूर्याचं राशीभ्रमण आणि नक्षत्रभ्रमण जे आहे हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा एक महत्त्वाचा परिणाम मानला जातो. आकाशस्थ सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गाला क्रांतिवृत्त असं संबोधलं जाते आणि या क्रांतिवृत्ताचे समान 12 भाग किंवा 12 विभाग करण्यात आलेले आहेत. या 12 भागांनाच आपण राशी असं संबोधतो आणि याच क्रांतिवृत्ताचे परत 27 भागामध्ये उपभागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे, त्याला आपण नक्षत्र असं म्हणतो. म्हणून राशींची संख्या ही 12 आहे आणि नक्षत्रांची संख्या ही 27 असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येते किंवा ते त्याप्रमाणे आपल्याला असलेलं दिसून येते. तर सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या स्थितीमध्ये सूर्य राशीतून फिरतो आहे असे आपल्याला भासते किंवा असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असते. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा हा एक महत्त्वाचा परिणाम त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे संधी प्रकाशाची निर्मिती होते. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं त्या ठिकाणी सूर्योदयापूर्वी किंवा काही काळपर्यंत किंवा सूर्यास्तानंतर काही वेळेपर्यंत आकाशामध्ये सूर्याची लालवट रंगाची आभा पसरलेली आपल्याला आढळते आणि रात्र आणि दिवस आणि दिवस आणि रात्र यांच्या दरम्यानच्या काळामध्ये मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या या आभेलाच त्या ठिकाणी संधिप्रकाश किंवा ट्विलाइट असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. सूर्योदय होण्यापूर्वी आणि सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य क्षितिजाखाली असतो. या स्थितीत पृथ्वीवरील वातावरणातून सूर्यकिरणं येत असताना त्या किरणातील प्रकाशांचं परावर्तन आणि विकिरण होऊन त्या ठिकाणी संधिप्रकाशाची निर्मिती होत असताना आपल्याला दिसून येते. एखाद्या ठिकाणी संधिप्रकाश किती वेळ मिळेल हे सूर्य क्षितिजाखाली किती दूर आला यावर अवलंबून असते. सूर्य क्षितिजापासून 18 अंश अंतरावर असेपर्यंत त्या ठिकाणी संधिप्रकाश मिळताना आपल्याला दिसून येतो. संधिप्रकाश मिळण्याचा जो कालावधी आहे तो विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे वाढत जाताना दिसून येतो. विषुववृत्तावर मात्र संधिप्रकाश फार थोड्या वेळ मिळतो, कारण विषुववृत्तावर सूर्य क्षितिजाखालून त्या ठिकाणी एकदम वर आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हे सूर्यभ्रमणाचे काही महत्त्वाचे परिणाम असलेले आपल्याला दिसून येतात.